अरे बाप रे, या इथे बघा गाड्या बीच वरती डायरेक्ट. मला वाटतं हा पहिला बीच असेल जिथे आपण बीच वरती गाडी आणली आहे ना रे. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. चला आता मित्रांनो, फ्रेश झालो थोडं आणि आता आपण निघालो बीचवरती. आता वाजलेत 4:45 होत आलेले आहेत, त्याच्यामुळे आता थोडं 1 तासाभराने अंधार होईल, म्हणून आपण आता मुरुड बीचवरती जाऊ. इथून आहे 2 किलोमीटर आणि मग आपण बीचचा व्ह्यू एन्जॉय करू. चला, सनसेट वगैरे तिकडेच बघू सगळंच. लेट्स गो. हे बघा असे छोटे छोटे रस्ते जे कोकणातले भारी वाटतात. हेच एका टायमिंगला एकच गाडी जाऊ शकते. छोटे रस्ते हे सगळे जे हॉटेल्स आहेत, स्टेज आहेत, तिथं आपण सगळीकडे चौकशी केली ती. आपल्याला कुठेच हे भेटलं नाही, रूम्स भेटला नाही, कारण सगळेच हे होते. पावती आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आपल्याकडे पावती होती, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आलो. जी पावती आपण काढली 20 रुपयाची, 2 दिवसासाठी व्हॅलिड आहे, त्याच्यामुळे नो टेन्शन. सो वी आर गोइंग टू मुरुड बीच. समोर मंदिर दिसतंय, कुठलं आहे? दुर्गा देवी मंदिर. मुरुड बीचकडे जाण्याचा मार्ग लेफ्टला. ओ माय गॉड, बसवाल्याला जागा नाही टर्न घ्यायला. मंदिर हा छोटासा रस्ता आहे बघा. बस बसत नव्हती इथे, टर्न बसत नव्हता, म्हणून थोडं मागे पुढे करून घ्यावं लागलं. बारीक रस्ता आहे. तर आपण चालत मुरुड बीच. रायगड मधलं मुरुड नाही, दापोली मधलं मुरुड. तो 2 वेगळे ठिकाणी आहेत. एकाच नावाचे बरेच गाव असतात. आमच्या गावाकडे पण, लातूर जिल्ह्यात पण एक मुरुड आहे. हे एक मुरुड. इकडे पण रूम्स आहेत. सूर्य एकदम फुल चमकतोय, कडक ऊन पडले आणि पोचलो तर आपण. समोर बीच दिसतोय मला, जबरदस्त बीच दिसतोय. सी व्ह्यू बीच रिसॉर्ट. ओ माय गॉड, बीच वरती गाड्या चालल्यात का काय? अरे बाप रे, या इथे बघा गाड्या बीच वरती डायरेक्ट. ओ हो, हा आहे मुरुड बीच. बघा मित्रांनो, डायरेक्ट बीच वरती. इकडे बघा किती स्टॉल्स आहेत. डायरेक्ट बीच वरती गाड्या लावायच्या. आता कुठे लावायची? इकडे चला. मला वाटतं हा पहिला बीच असेल जिथे आपण बीच वरती गाडी आणली आहे ना रे. बघा पूर्ण बीचवरती पार्किंग आहे. इथून तिथून सगळीकडे बीचवरतीच पार्किंग आहे. आणि हे बघा समोर रिसॉर्ट वगैरे दिसतंय. आणि हा बीच, मुरुड बीच, इथे जास्त गर्दी आहे, क्राऊड आहे. म्हणजे दापोलीमध्ये आलं तर इथं मुरुड बीच जो आहे, हा बीच
इथे गर्दी असते. कर्दे बीचला जास्त गर्दी नसते, तो आयसोलेटेड बीच आहे थोडा. मग अशी जाऊन आलो होतो, पण आता बघू दे, सकाळी वगैरे आपण जायचा प्रयत्न करू. ठीक आहे, आपण गाडी इथं लावली आणि आता जाऊ बीचवरती. इथं आपण गोळा खाऊ, कारण गोळा माझा फेवरेट विषय आहे. आणि इकडे पाणीपुरी वगैरे भरपूर आहे, सगळे स्टॉल्स आहेत तिकडे. येस, एवढा मोठा भेळ खायचं परीला आता. एवढा मोठा भेळ आणि पाणीपुरी खायची परीला. मित्रांनो, आपण इथं स्वाती भेळपुरी सेंटरवरती भेळ, शेवपुरी, पाणीपुरी खाते. आणि आपण ज्यांच्याकडे राहिलं आहे त्यांचं स्टॉल आहे. मस्त टेस्ट. हे बघा, बीचवरती आपल्याला असे राईड्स पण करायला भेटतात. आणि ते बघा, डबल सीट सायकल पण आहे. डबल सीटवाले सायकल्स आहेत. आणि हे अजून वेगळ्याच राईड्स आहेत. आणि हे बघा, बच्चे पार्टी. दिल काढले इथे. बच्चे पार्टी एन्जॉय करतायत. तुम्ही किती पण बोलला, तुम्ही माझ्याशी लगीन करेल. समुद्राच्या जवळ चाललोत. ही पावला बीचच्या दिशेने चाललेत मित्रांनो. हा हा हा, वाह वाह वाह, क्या मजा है, क्या मजा है. आज भीगेंगे. बघ ते लहान लेकरं, बघ ते बाळ, बघ परी, ते बाळ बघ किती लहान आहे तुझ्यापेक्षा. हे बघ तिथं, बघ ते बाळ लहान, तुझ्यापेक्षा लहान बाळ आहे. कसे खेळायले. वीकेंड आहे, सुट्ट्या आहेत म्हणून किती क्राऊड आहे. एरवी आलं तर असा एवढा क्राऊड नाही भेटत. काय हां, आणि लाट आलेली आहे. आणि ही माझी बायको मेरे साथ आई. हे स्टारफिश म्हणते. मोठं मोठं आलेली आहे. ये परी काय म्हणून राहिली करते आमची. आणि त्या म्हणजे अशा प्रकारे तण घेतलेलं आहे. तू घसरली की मी पण तुला धरू शकणार ना. त्यामुळे तू नीट बघ धरून. ठीक आहे ना. तरी एवढं उंच ट्रकवर बसलं.
आणि आता आपण घोडा राईड केली आणि संध्याकाळ झाली, दिवस मावळला आहे. थोड्या वेळाने आमदारवाडी बीचवरती, त्यामुळे आता आपण निघालो. आणि परीला बघा थंडी वाजायला लागली, एकदम गार हवा सुटली बीचवरती, म्हणून तिनं ओढणी घेऊन, कारण ती थोडी भिजली, पाण्यात गेली होती त्यामुळे थोडी भिजली, त्यामुळे तिला गार वाटते, थंडी हवा चालली. आता समुद्र कसा दिसतोय बघा लांबून, रंग कसले भारी झालेत. बीचवरती गाडी चालतो तर खूप आवाज चालला नाही, म्हणून परत जातो आणि एक चक्कर मारण्यासाठी निघालो. आता संध्याकाळचे 8:30 वाजले आणि आम्ही आता जेवायला आलो तिथे. इथे समोर आम्ही स्टे करतो आणि इथे समोरच्या साईड ऑपोजिट साईडलाच इथे आपण जेवायला आलो. खानावळ इथे घरगुती, इथे जेवायला मिळतं व्हेज नॉनव्हेज जे काय ते. त्याचं नाव आहे साई गजानन निवास. इथे राहायची पण सुविधा आहे, इकडे पण रूम्स आहेत आणि इकडे पण वरती रूम्स आहेत. चला ही आहे अंडा थाळी आणि ही आहे व्हेज थाळी. 2 व्हेज थाळी मागवले जातो. हे लोक काही खात नाहीत, मी पण काय खात नाही, आम्ही पण मासे वगैरे खात नाही, पण अंडा थाळी मागवली. आणि सुरमई मासा मागवला ना, आपण सुरमई सांगितलं ट्राय करायला, बघू आता फ्राय केलेलं आहे.